आणि आता घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय। लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये असं देखील भागवत म्हणालेत। सध्या अनेक तरुण दाम्पत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाहीत असा उल्लेख करत भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे। दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। या विरोधात भाजप युवा मोर्चाकडून नागपूर शहर वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन देखील देण्यात आले। आधी शहराची वाहतूक व्यवस्था बरोबर करा, ट्रॅफिक जामची समस्या सोडवा, मग हेल्मेटची सक्ती करा असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह ग्रामीण भागात हेल्मेट न घालता सरकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 200हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे। आता सोमवारपासून अधिक कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। पुण्याच्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात दत्तात्रय गिलबिलेंचा मृत्यू देखील झालाय। गिलबिलेंवर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। लातूरच्या एका नामांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याने 30 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। साखरपुड्याच्या कार्यक्रमात आणलेली सोन्याची बॅग घेऊन चोरटा पसार झालाय। ही सगळी घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान पोलीस व्हिडिओच्या आधारे तपास घेत आहेत।